आणि पुढची बातमी जाणून घेऊयात। धरणांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या ग्रामीण भागातील धरणांमधून औद्योगिक क्षेत्रांना, शहर आणि बड्या महापालिकांना पाणीपुरवठा होत असला तरी धरणांच्या आजूबाजूला असलेल्या गावपाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील अनेक गावपाडे हे सध्या पाण्यासाठी वणवण करत असून महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन खड्ड्यातील मिळवण्यासाठी हे वणवण करताना दिसतात। पावसाळ्यामध्ये तयार झालेले खड्डे आणि बंद पडलेल्या दगड खाणी यांच्यामध्ये साठलेलं पाणी पिऊन इथले नागरिक हे कुटुंबाची तहान भागवतात। विशेष म्हणजे याच खड्ड्यांमधून वन्य प्राणी, जनावरे देखील पाणी पित असून यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा खेळ सध्या सुरू आहे। समोर आलेलं आहे हे सगळं प्रकरण आणि याच परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी भरणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेत एबीपी माझाचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी हा रिपोर्ट केलेला आहे। आपण पाहूयात। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग सध्या तहानलेला आहे। सगळीकडेच पाणी टंचाई आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। विहिरी कोरड्या झालेल्या आहेत। जलजीवन मिशन योजना जी आहे जलजीवनची ती पूर्णपणे ढेपाळलेली आहे। त्यामुळे लोकांना खाड्यातलं आणि इतर नाल्यातलं पाणी आहे ते प्यावं लागतं। मी सध्या विक्रमगड तालुक्यातील गावामध्ये आपण पाहू शकतो ही जी विहीर आहे ही ह्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने बांधलेली आहे। ही विहीर सुद्धा पूर्णपणे कोरडी झालेली, होळीनंतर ही विहीर कोरड पडते। तर आपण इकडे पाईप बघतोय जलजीवन मिशन योजनेचे, ते पूर्णपणे असेच पडलेले आहेत। योजना पूर्ण झालेली नाही। काय सांगशील, काय अडचण आहे पाण्याची? तर पाण्यामुळे तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, म्हणजे खूप अडचणी आहेत। जसं की एखादं मुलगी बघायला गेला मुलासाठी तर ते बोलतात तुमच्याकडे पाणी नाही, आम्ही मुलगी का द्यायच्या वगैरे असं। अजून आमच्याकडे लहान लहान मुलं असतात, आई एकटी असली घरात तर ती स्वयंपाक बनवणार, मुलांना डबा देणार की शाळेत पाठवणार, घरातलं कामं करणार की शेतीची कामं करणार। विहीर पण कोरडी आहे, कधीपासून कोरडी? आम्हाला म्हणजे पावसाळ्यात पाणी असतं आणि होळीच्या आधी पण कधी कधी संपतं असं। दरवर्षी यंदा पाऊस थोडा जास्त झाला म्हणून होळीपर्यंत पुरला, त्याच्या आधी पण संपतं असं। पाणी योजनेचे पाईप इकडे सगळे पडलेले आहेत। हा, ते पाणी योजनेचे पाईप सगळे येऊन पडले, आता 3-4 वर्ष येऊन पडले ते पाईप, पण त्याचं काय हे नाही। आणि पाईपलाईन देतात ते हे बघा तुम्ही इथे बघताच आहे, पाईपलाईन टाकी आहे पण आम्हाला काही पाणी पोहोचत नाही। कितींदा कंप्लेंट करणार तरी पण येत नाही, दरवर्षी कंप्लेंट करतो आम्ही। कुठेतरी ही जलजीवन मिशन योजना आहे ती फेल ठरलेली दिसते आणि सरकार दरबारी ही दखलही घेतली जात नाही। त्यामुळे ह्या लोकांनी मागणी केलेली आहे की तातडीने आम्हाला पाणी द्यावं। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।